मी जयवंत आवटे कुंडल विचार तरंगच्या आजच्या या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, ऐन तारुण्यात प्रत्येकालाच एक स्वप्न घेऊन जगावं असं वाटतं. त्यासाठी तो करतो रक्ताचं पाणी, ध्येयाची आराधना आणि तत्वाची साधना. आणि या साधनेतूनच सुरू होतो एका मुकामासाठी केलेला आयाम. आणि तो आनंद असतो, तो असतो अलौकिक. एखादं ध्येय साध्य होण्यापेक्षा त्यासाठी केलेल्या प्रयत्नात खूप मोठा आनंद असतो. परंतु समाज मात्र त्या लेकरांना सातत्यानं टोचत असतो. निघाली का भरती, झाली का भरती, काढली का एखादी पोस्ट. पण खरंच त्या पोस्टसाठीच हे धडपडणं असतं का? त्या धडपडीचा आनंदसुद्धा एक वेगळा असतो. यातूनच माणसाचं मन आणि बुद्धी बळकट होत असते. म्हणूनच खांडेकर म्हणतात, भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळ दंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदान ही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते सत्य सृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच. म्हणूनच वप म्हणतात की एखादं स्वप्न पाहावं की त्याचा इतरांनाही हेवा वाटावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडण्यात काय अर्थ आहे. चांगलं 10,000 फुटावरून पडावं. आपण किती उंचावर पोचलो होतो हे तरी जगाला समजेल. खरं आहे ना?